हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज ना आपण एक स्पेशल चाट किंवा सॅलडची रेसिपी करणार आहोत वेट लॉससाठी. बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, वेट लॉस म्हणलं ना की आपण आहे ना फक्त कच्च्या भाज्या घेतो किंवा नुसते फ्रुट्स घेतो, नुसता चाट मसाला मीठ टाकून खातो. पण ते खरंच आहे ना सारखं तेच तेच खाऊन आहे ना बोरिंग होतं. म्हणूनच इंटरेस्टिंग काही अशा वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सचे वेगवेगळ्या रेसिपीज केल्या तर नक्कीच आहे ना खायलाही इंटरेस्ट येतो आणि वेट लॉस करायलाही इंटरेस्ट येतो. म्हणूनच आज आपण करत आहोत मस्त असं हेल्दी चाट किंवा सॅलेड म्हणू शकता तुम्ही, दोन्हीपैकी काही म्हणू शकता. तर आजची आपली रेसिपी आहे मोड आलेल्या मूग आणि मटकीचं चाट. 3, 2, 1. मोड आलेल्या मुगाचं आणि मटकीचं आपण चाट बनवणार आहोत. त्यासाठी मी काय केलंय की एक बाउल आहे ना मोड आलेले मूग आहेत, हे कच्चेच आहेत, असे एवढे एक बाउल घेतलेले आहेत. तेवढाच एक बाउल आहे ना मोड आलेली छानपैकी मटकी घेतलेली आहे. आपल्याला मोड आलेली मूग आणि मटकी वाफवून घ्यायचे. त्यासाठी एक पॅन ठेवलाय, त्यात अगदी अर्धा चमचा आपण तूप घालून घेणार आहोत. त्यात चिमूटभर हिंग, चिमूटभर हळद, मोड आलेले मूग, मोड आलेली मटकी, अगदी थोडंसं मीठ. आता आपण हे ना आधी मिक्स करून घेऊयात सगळं फोडणीमध्ये. आपण ना हे जे कडधान्य जे आहे तर ते आपण आहे ना थोडेसे वाफून का घेतोय माहितीये का, की कच्चे खाल्ल्यावर आहे ना बऱ्याच वेळा काय होतं की डायजेस्ट होत नाही आणि मग लूज मोशन्स किंवा पोटदुखी वगैरे होतं. सो वेट लॉस करण्यासाठी किंवा इतर वेळेला सुद्धा तुम्ही मोड आलेले धान्य खाणार असाल तर असेच आहे ना थोडेसे वाफून घ्या. आता काय करूयात, हे सगळं मिक्स झालेलं आहे. यात ना अर्धा बाउल आपण पाणी घालून घेणार आहोत आणि एक 3 ते 4 मिनिटं छान वाफून घ्यायचं आहे. म्हणजे मग काय होईल माहिती आहे का, की 50 ते 60% छानपैकी वाफवले जातील आणि ह्याला पाणी सुद्धा उरणार नाही. एक 4 मिनिटं झालेली आहेत, आपण बघूयात. येस, पाणी तर सगळं ना शोषलं गेलेलं आहे. आता आपण जस्ट आहे ना हाताने चेक करू. येस, 50 ते 60% आहे ना शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून आहे ना हे गार करून घेऊया. या चाटसाठी ना आपल्याला काही कच्च्या भाज्या लागणार आहेत. जसं की अर्धा बाउल आपण किसलेलं बीट घेतलंय, अर्धा बाउल आपण आहे ना काकडी घेतली आहे, छान चिरून घेतली आहे. एक छोटी सिमला मिरची घेतली, बारीक चिरून घेतली आहे. छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि फायनली छोटं गाजर मस्त किसून घेतलेलं आहे. मी या बाउलमध्ये ना 1 चमचा ना कोकोनट ऑइल म्हणजे खोबरेल तेल जे एडिबल असतं खाण्याचं ते घालून घेतलेलं आहे. आता 2 चमचे लिंबाचा रस, चवीप्रमाणे मीठ. आपण हे जे मीठ टाकणार आहोत ते आपल्या भाज्यांच्या अंदाजेनुसार टाकलेलं आहे. एक छोटीशी आहे ना कमी तिखट असणारी जी मिरची आहे ती बारीक चिरून घेतली आहे. अर्धा चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा चाट मसाला, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 10 ते 12 पानं आपण आहे ना पुदिन्याची बारीक चिरून घेतलेली आहे. आता आपण आहे ना आधी हे मिक्स करून घेऊयात. ह्याच्यात जे मी आहे ना कोकोनट ऑइल घातलेलं आहे त्याच्याऐवजी तुमच्याकडे जर ऑलिव्ह ऑइल असेल तरी घातलं तरी चालेल, किंवा घाण्यावरचं जे आपलं शेंगदाणा तेल असतं ना ते घातलं तरी चालेल, किंवा अगदीच काही या तेलांपैकी काही नसेल तर मग तुम्ही ते स्किप करू शकता. आता आपल्या इकडे ड्रेसिंग आहे ना तयार आहे. त्यात आता आपण आहे ना या ज्या कच्च्या भाज्या आहेत त्या घालूयात. पहिलं म्हणजे बीट, गाजर, काकडी, सिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा आणि फायनली गार झालेलं आपण जे परतून घेतलं होतं आधी किंवा शिजवून घेतलेले कडधान्य जे होते ते आता गार झालेत, ते आपण सगळे ह्याच्यात घालून घेऊयात. आता आपण हे सगळं ना मिक्स करून घेऊयात हलक्या हाताने. फ्रेंड्स, आपण ना ह्याच्यात ज्या भाज्या वापरलेल्या आहेत ना त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या तुम्हाला भाज्या वापरायच्या असतील ना तर नक्कीच तुम्ही वापरू शकता. शेवटी काय आहे ना की वेट लॉससाठी ना भरपूर भाज्या खाणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता इकडे आपण कच्च्या भाज्या ज्या वापरलेल्या आहेत त्यातनं काय होतं की ओरिजिनली किंवा नॅचरली आहे ना मॉइश्चर असतं, पाण्याचा अंश असतो. त्यामुळे होतं काय माहितीये का की सॅलड खाताना तुम्हाला ना असं कोरडं किंवा हे वाटत नाही, छानपैकी असं ज्युसी सॅलड होऊन जातं.
फ्रेंड्स, हे जे आहे ना चाट आहे ते तुम्ही अगदी खाकऱ्यावर स्प्रेड सुद्धा करून आहे ना खाऊ शकता. तर अशा पद्धतीने आपलं आहे ना चाट तयारी. आपण आता ते सर्व करून घेऊयात. फ्रेंड्स, मस्त असा ना भरपूर न्यूट्रिएंट्स असलेलं कलरफुल हेल्दी आणि टेस्टी असं मूग आणि मटकीचं चाट किंवा सॅलड हे तयार आहे आणि आपण ते सर्व करून घेतलंय. काय फ्रेंड्स, कसं वाटलं तुम्हाला? एकदम मस्तपैकी आहे ना कलरफुल आणि टेस्टी सॅलड बघून तोंडाला पाणी सुटलं असेल ना? नक्की करून बघा. फ्रेंड्स, ह्याच्या आधी सुद्धा आपण आहे ना काही चार्ट्स किंवा सॅलडच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत. तर त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या नक्की चेक करा आणि नसतील केल्या तर या सगळ्या करून मला कमेंटमध्ये सांगा. अजून एक छोटीशी टिप आहे जाता जाता. आता बऱ्याच वेळा काय होतं की आता तुम्हाला ना ही रेसिपी बघून प्रश्न पडेल की एवढे व्हेजिटेबल्स आहेत, कडधान्य आहेत. पण एक सांगू का मी तुम्हाला, मील प्लॅनिंग जर तुम्ही केलं, कडधान्य वगैरे ना मोड आणून ठेवले फ्रीजमध्ये किंवा काही भाज्यांची तयारी केली तर नक्कीच हे सोपं जाईल तुम्हाला. सो या रेसिपीज करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.